नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्व विद्यार्थ्यांचं अतिशय मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे। पोलीस भरतीच्या संदर्भात आताच थोड्या वेळापूर्वी महत्त्वाची अपडेट आलेली आहे। पोलीस भरतीच्या जागा भरल्या जाणार आहेत। आता या पोलीस भरतीची नेमकी जाहिरात कधीपर्यंत येईल? आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत, त्या निवडणुकामुळे नेमकी भरती प्रक्रिया कधी सुरू होईल, अर्ज भरायला कधीपासून सुरू होईल, याच्याबद्दल डिटेलमध्ये आपण माहिती पाहणार आहेत। त्याच पद्धतीने याच व्हिडिओमध्ये आपण जाय आज इथून पुढे तुम्ही तयारी करायला जर लागला असाल, मनापासून जर तुम्ही तयारी करत असाल, तर तुम्हाला नेमका किती दिवस ती तयारी करायला लागू शकते आणि पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेपर्यंत किंवा मैदानी चाचणीपर्यंत तुमचं नियोजन नेमकं कसं असलं पाहिजे, या सर्व गोष्टीबद्दल आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत। त्याच्यामुळे हा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण आहे। याच्यामध्ये डिटेलमध्ये तुम्हाला जी आहे ती सर्व माहिती सांगितली जाणार आहे। तुमच्या मनामधील जे वेगवेगळे प्रश्न आहेत त्या प्रश्नाचे सुद्धा तुम्ही कमेंट मध्ये टाकले तर त्याचे उत्तर सुद्धा तुम्हाला दिले जाणार आहेत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याच पद्धतीने आपले पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना व्हिडिओ शेअर पण करा। तर बघा, सगळ्यात पहिल्यांदा बघूया, आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत आणि नेमकं तुमचं अभ्यासाचं नियोजन इथून पुढे कसं असलं पाहिजे आणि दिवस किती आहेत तुमच्याकडे, या गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत। सर्वप्रथम बघा, मंत्रिमंडळाचा निर्णय तुम्ही बघितलेलाच असेल। या ठिकाणी आज जी बैठक झाली मंत्रिमंडळाची, त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पहिला जो महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला, सुमारे जवळपास 15,000 नव्याने पोलीस भरतीच्या पदांना मंजुरी दिलेली आहे। पोलीस भरतीला मंजुरी दिलेली आहे, म्हणजे आगामी भरती जी आहे ती 15,000 पदांची असणार आहे, लक्षात ठेवा। त्यामुळे आता इथं एक ढोबळमानाने आकडा दिलेला असतो, आकडा ढोबळ असतो, याच्यापेक्षा कमी जास्त सुद्धा होऊ शकतात, कधी कधी नंतरही वाढू शकतात। कारण नुकतंच पिंपरी चिंचवड मध्ये आले तेव्हाच नवीन पोलीस स्टेशनला मान्यता दिली, नव्याने पोलीस स्टेशन वाढलं की आणखी जागा वाढतात। त्यामुळे तुम्हाला 15,000च्या आसपास जागा असणार आहेत, हे निश्चित ठेवा। मंत्रिमंडळाने हे निर्णय घेतलेला आहे। आता बघा, भरती प्रक्रिया जी असते याच्यामध्ये सर्वप्रथम यावेळेस नव्याने आकृतीबंध सुद्धा तयार करण्यात आलेला आहे पोलीस विभागाचा। मग आकृतीबंध तयार केला, त्यानंतर जेवढे पद रिक्त आहेत त्या रिक्त पदाला वित्त विभागाची मान्यता दिली आणि वित्त विभागाची मान्यता दिल्यानंतर आता मंत्रिमंडळाने मंजुरी दिली। म्हणजे शासन स्तरावर जी पोलीस भरतीसाठी प्रक्रिया करावी लागते ती संपूर्ण प्रक्रिया या ठिकाणी आता संपलेली आहे। म्हणजे आता फक्त जाहिरात काढणं हे पोलीस विभागाचं काम आहे। त्यामुळे राज्य सरकारला आता कोणतंही काहीही काम राहिलेलं नाही, डायरेक्ट भरती प्रक्रिया सुरू करायची आहे। म्हणजे लक्षात येते तुम्हाला, मंत्रिमंडळाने निर्णय घेतला म्हणजे अंतिम टप्पा आहे, इथून पुढे आता प्रक्रिया सुरू होणार। जाहिरात याला जरी गॅप असला तरी आता जसा मंत्रिमंडळाने निर्णय घेतला तसा पोलीस विभागाच्या सर्व कार्यालयामध्ये आता जाहिरातीची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया लगेच सुरू झालेली आहे। लक्षात येते, हा मुद्दा महत्त्वाचा या ठिकाणी आहे। त्यानंतरचा मुद्दा बघा, जाहिरात नेमकी किती दिवसामध्ये येईल? अनेक जणांना प्रश्न पडतो की जाहिरात कधी येईल। आता बघा, अनेक विद्यार्थी डिस्कस करतात, निवडणूक आहेत, आता महापालिकेच्या निवडणूक आहेत, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आहेत, या निवडणुकीचा काय परिणाम होईल? साधारणतः निवडणुकीबद्दल जर सांगायचं झालं, लक्ष द्या, निवडणुकी जर सांगायचं झालं तर निवडणूक ही नोव्हेंबर महिन्यामध्ये होईल आणि स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे, याला जास्त दिवस आचारसंहिता नसते, याची आचारसंहिता खूप कमी असते। अनेक विद्यार्थ्यांना वाटतं की आचारसंहिता आहे मग भरती प्रक्रियेचं कसं होईल? आचारसंहितेमध्ये काय होतं, पहिला मुद्दा लक्षात ठेवा, आचारसंहितेमध्ये जाहिरात काढता येत नाही। त्याच्यामुळे 101% जाहिरात ही निवडणुकीच्या अगोदर येणार आहे। मी म्हणत नाही भरती प्रक्रिया लगेच सुरू होईल, पण जाहिरात तरी 100% निवडणुकीच्या अगोदरच येणार आहे। म्हणजे साधारणतः सप्टेंबर मध्ये जाहिरात पहिल्यापासून जे म्हणत होते ती फिक्सच, किंवा सप्टेंबरच्या अगोदर सुद्धा पुढच्या एका आठवड्याभरामध्ये सुद्धा जाहिरात ही येऊ शकते। आणि एकदा का जाहिरात आली की तुमचे निवडणुकीच्या आचारसंहितेच्या काळामध्ये फॉर्म भरू घेऊ शकतात। फॉर्म भरून घ्यायला काही अडचण नसते, लक्षात ठेवा, फॉर्म भरून घ्यायला काही अडचण नसते। त्याच्यामुळे काय करायचं आहे तुम्हाला, महत्वाचं म्हणजे जाहिरात येणं एवढी महत्वाची गोष्ट आहे। भरती प्रक्रिया सुद्धा निवडणुकीच्या काळामध्ये राबवली जाऊ शकते, त्याला बंधन नाहीये, फक्त नव्याने जाहिरात कोणती येऊ शकत नाही। आलं लक्षात? बाकी जे एमपीएससी वगैरे त्याचं जे वेळापत्रक फिक्स असतं त्यांची जाहिरात पण येऊ शकते, फक्त नियुक्ती देता येत नाही, नियुक्ती कुणालाच देता येत नाही। त्याच्यामुळे निवडणुकीचा कोणताही तुमच्या पोलीस भरतीवर परिणाम होणार नाही। त्याच्यामुळे मग ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये निवडणूक होत्यानं मग आमचा जिल्हा परिषदचा अध्यक्ष होईल, महापौर होईल, नंतर आमच्या भरतीचं बघू, तोपर्यंत प्रचार करत बोंबलत हिंडतो त्याच्या मागं, अशा प्रकारचं कोणताही डोक्यामध्ये विचार आणायचा नाही। तुम्हाला जर प्रामाणिकपणे तयारी करायची असेल
तर आत्ताच्या दिवसापासून तुम्ही तयारी करा, नाहीतर नीट तयारी बंद करा. तुमच्या वाचून काही आडलं नाही. हजारो लाखावर पोरं, 17 लाख पोरं जणांनी फॉर्म भरले होते मागच्या वर्षी. भरपूर पोरं आहेत लक्षात. त्याच्यामुळे तुम्हाला त्या स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर मिनिटाचं कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे. आता हे कुणी काही जण म्हणतात की अकॅडमीवाले काही पण सांगतात, क्लासवाले काही पण सांगतात, त्यांच्यावर नका विश्वास ठेवू. राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेतलेला आहे. त्याच्यामुळे थोडं भानावर या, थोडस जागेवर या आणि तयारी करा. पहिला मुद्दा हा, निवडणुकीचा कोणताही परिणाम होणार नाही. म्हणजे जाहिरात किती दिवसामध्ये येईल? साधारणतः 1 आठवडा ते 15 दिवस यांच्या दरम्यान जाहिरात येऊ शकते. माझा अंदाज आहे, सांगतो तुम्हाला. 1 आठवडा, चला तुम्हाला म्हणून सांगतो ते 3 आठवडे. 1 ते 3 आठवड्यामध्ये जाहिरात येणं अपेक्षित आहे. अलग लक्षात, या काळामध्ये जाहिरात येणार आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे कागदपत्र सुद्धा तुम्हाला वेगवेगळे तयार ठेवायचे आहेत. कागदपत्राचा आपण सेपरेट व्हिडिओ घेणार आहोत. त्याच्यामध्ये तुम्हाला कोणते कोणते कागदपत्र तुम्हाला आवश्यक आहेत, लागतील कागदपत्र, त्याच्याबद्दल सुद्धा. त्याच्यामुळे आतापासूनच तुमचं नॉन क्रिमिनल असेल, तुमचा काही उत्पन्नाचा दाखला असेल, तुमच्या शाळेमध्ये काही अडकलेलं असेल, जे कागदपत्र डॉक्युमेंट्स आवश्यक आहेत ते लगेच तुम्ही तयारीला लागून ते डॉक्युमेंट्स तुमचे क्लिअर करून घ्यायचे आहेत. फॉर्म भरतानाच तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जरी तुम्ही भरती झाले होत असलं तरी सुद्धा तुम्हाला फॉर्म भरताना तुमचे डॉक्युमेंट्स रेडी असणं गरजेचं असतं, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे एवढ्या कालखंडामध्ये ही जाहिरात ही येणं अपेक्षित आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा, पुढचा मुद्दा सांगतो तुम्हाला, भरती पद्धतीमध्ये काही बदल होईल का? अनेक विद्यार्थ्यांनी आपले जे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत यांचं पिंपरी चिंचवडचं भाषण ऐकलं आणि त्याच्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना वाटतं की भरती प्रक्रियेमध्ये बदल होईल का. त्यांनी सांगितलं की आम्ही जवळ 70 वर्षामध्ये पहिल्यांदा आकृतीबंध तयार केलेला आहे पोलीस भरतीचा. पोलीस भरतीचा आकृतीबंध आणि परीक्षा पद्धत याचा काहीही संबंध नसतो. सध्या तरी कोणतीही शक्यता नाहीये या प्रक्रियेमध्ये बदल करण्याची. अलग लक्षात. मग जोपर्यंत निर्णय काय, समजा एखादा लेखी अगोदर होईल का ग्राउंड अगोदर होईल, असे उगाच फालतू गोष्टी डिस्कस करत बसायचं नाही. सध्या काय असतं रे, मैदानी चाचणी असते, त्यानंतर लेखी परीक्षा असते. तर त्या पद्धतीने तुम्ही तयारी करत चला. कितीही परीक्षेच्या रचनेमध्ये बदल झाला तर दोन्ही तुम्हाला फेजला सामोरं जायचं आहे, हे विसरू नका. लक्षात येतंय. त्याच्यामुळे शक्यता बदल होण्याची खूप कमी आहे, म्हणजे खूपच कमी आहे. त्यामुळे आहे असा अभ्यास तुमचा चालू ठेवायचा आहे की अगोदर मला मैदानी चाचणी द्यायची आहे, नंतर मला लेखी परीक्षा द्यायची आहे. याच पद्धतीने तुम्ही स्ट्रक्चर तुमच्या मनामध्ये फिट करा आणि त्याच पद्धतीने आजपासून आतापासून तयारीला लागायचं आहे. फालतू चर्चांमध्ये बिलकुल वेळ घालवायचा नाही. फालतू चर्चा करून काहीही फायदा होणार नाही. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, हा महत्वाचा मुद्दा आहे की तुम्हाला काय करायचं आहे रे, याच्यामध्ये जे भरती पद्धतीत काही बदल होणार आहे का, तर कोणताही बदल होणार नाही. लक्षात येतंय. सध्या तरी हीच मेंटेन झाला तरी सुद्धा लगेच फ्लेक्सिबल व्हायचं, लगेच चेंज करायचं. इकडे लक्ष द्या, कोणत्याही गोष्टी स्टेबल असंच झालं पाहिजे, तसंच झालं पाहिजे. पोलीस भरतीचे पोरं तुमचे तयारी कमी लक्षात, बाकीचे सोंगच जास्त असतात. उगाच ह्याची चर्चा कर, त्याची चर्चा कर, ह्याची चर्चा कर, याच्यामध्ये वेळ घालवायचा, हे बिलकुल बरोबर नाही. त्यामुळे ह्या गोष्टी अजिबात लक्ष देऊ नका. मी एकदा सांगतोय ना तुम्हाला, महत्वाचे मुद्दे ते एकदा क्लिअर करून घ्या आणि तुमच्या तयारीला तुम्ही लागा. तुमच्या अभ्यासाला लागा, तुमच्या क्लासला लावा. तुम्ही अकॅडमी करताय तिथं तयारी करा. फालतू पोरांचा नाद सोडा, मुलीच्या मागे बोंबलं थिंडायचे प्रकरण बंद करा. जेणेकरून काय होईल, तुमचा फोकस फक्त भरतीकडे राहील. भरती सोडता पुढचे 2-4 महिने तुम्हाला पोरांनो काहीच दिसलं नाही पाहिजे. देहभान विसरून, लक्षात, देहभान विसरून बाजीप्रभू व्हायचं. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जीव वाचवण्यासाठी बाजीप्रभू देशपांडे ज्यावेळेस त्या खिंडीमध्ये लढत होते त्यावेळेस त्यांना 100% कॉन्फिडन्स होता की जीवाची आता परवा काय, 100% जीव जाणार आहे. आणि जर तुम्हाला माहिती असेल की 100% जीव जाणार आहे, तेव्हा तुम्ही मरणाला घाबरणार आहेत का रे? बिलकुल घाबरणार नाहीत. लक्षात येतंय. मग बाजीप्रभू घाबरले नाहीत ना, थेट भिडले, कशाच्याही मरणाची तयारी न करता. आणि जो स्वतःच्या मरणाला भिवू शकत नाही तो कशाला भिणार आहे? त्याप्रमाणे निश्चय करा, मी 100% पोलीस होणारच आहे. आणि त्याच्यासाठी जे जे काही करावं लागेल, त्याच्यासाठी मला बाकीच्या 500 गोष्टी कॉम्प्रोमाइज करावं लागल्या तरी सुद्धा हरकत नाही. त्या सर्व गोष्टी मी कॉम्प्रोमाइज करेल, हे डोक्यामध्ये ठेवायचंय. त्याच्यामुळं ह्या पद्धतीमध्ये काय बदल होईल का, या होईल का, त्या होईल का, असल्या गोष्टीमध्ये बिलकुल वेळ वाया घालवायचा नाही. सध्या ज्याप्रमाणे स्ट्रक्चर असतं त्याचप्रमाणे तुला तयारी करायची आहे, हे लक्षात ठेव. आणि जर समजा तुला ऑनलाईन बॅच लावणं गरजेचं आहे, जी के गणित, मराठी, गणित बुद्धिमत्ता या विषयाची परिपूर्ण जर तयारी करायची असेल तर आपलं महाराष्ट्र अकॅडमीचं ऍप आहे. ह्या ऍप मध्ये ही बॅच आहे. या बॅच मध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड एमपीएससी मधून निवडलेले, एमपीएससी ची मुलाखत दिलेले
शिक्षक, अनुभवी शिक्षक हे तुम्हा सर्वांना या मिशन खाकी बॅच मध्ये शिकवतात. 400 रुपयामध्ये जवळपास 500 प्लस लेक्चर तुमचे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड तुम्हाला तिथं उपलब्ध होणार आहेत, जेणेकरून तुमचा परिपूर्ण लेखी परीक्षेच्या 100 मार्कांची तयारी होईल. या दृष्टीने ही बॅच केलेली आहे आपण. तुम्ही नक्की फायदा घेऊ शकता. 8 महिन्याचा याचा कालावधी आहे. आणि जरी कुणाला वाटत असेल तर मी लय हुशार आहे, मला बॅचची गरज नाही किंवा मला पैसे खर्च करायचे नाहीत, तर तू बिंदास एक काम कर, आपलं महाराष्ट्र अकॅडमीचं ऍप डाउनलोड कर. त्याच्यामध्ये तुम्हाला पोलीस भरतीच्या मागील प्रश्नपत्रिका, त्या प्रश्नपत्रिकाचं व्हिडिओ विश्लेषण, त्याच पद्धतीने अजून मागे झालेल्या प्रश्नपत्रिकाचं PDF स्वरूपामध्ये विश्लेषण, त्या मागच्या सगळ्या प्रश्नपत्रिका, हे सर्व काही मोफत उपलब्ध करून दिलेलं आहे महाराष्ट्र अकॅडमीच्या ऍपवर. ते ऍप तू डाउनलोड कर आणि त्याचा फायदा करून घ्या. किंवा मोफत कंटेंट जो आहे त्याचा तरी फायदा करून घ्यायचा आहे. प्ले स्टोअरला ऍप आहे महाराष्ट्र अकॅडमी. आणखी तुमची काही अडचण असेल तर या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. चला पुढे जाऊया आपण. आता बघा, आतापासून तयारीचं नियोजन कशा पद्धतीने करायचं. आता बघा, अनेक जण विद्यार्थी, हे खूप महत्वाचं आहे, हे व्यवस्थित लक्षपूर्वक ऐका. काही जण विद्यार्थी आहेत जे अकॅडमीमध्ये लावून तयारी करतात, काही विद्यार्थी इंडिव्हिज्युअल करत आहेत. आता बघा, वैयक्तिक जे गावाकडे राहून तयारी करतात, ज्याची अकॅडमी वगैरे लावायची कॅपॅसिटी नाहीये, असे विद्यार्थी पोलीस होणार नाहीत असं आहे का? बिलकुल नाही. तुम्ही घरी राहून करू शकता. ऑनलाईन क्लासेस अवेलेबल आहे जर समजत नसेल तर. आणि फिजिकल साठी फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्ही वैयक्तिक तयारी करत असाल तर तुमचा 2, 3, 4, 5 जणांचा ग्रुप तयार करा, की जे प्रामाणिक आहेत, गरीब सर्वसामान्य कुटुंबातले तुमचे मित्र आहेत आणि त्यांची कुठेतरी सरकारी नोकरीला लागायची तळमळ आहे, अशा 4-5 विद्यार्थ्यांचा ग्रुप असणं गरजेचं आहे. काय होतं, मैदानी चाचणीसाठी सांगतोय, लेखीला तसं अडचण येत नाही. मैदानीची जेव्हा तुम्ही तयारी करता त्यावेळेस तुमचा ग्रुप असणं गरजेचं आहे. मी PSI चे ग्राउंड दिलेले आहेत, मला माहिती आहे. स्वतःला एकट्याने करायचं म्हणलं तर काही दिवस करतो, नंतर एनर्जी तुमची डाऊन होते. त्याच्यामुळे शक्यतो तुम्ही ग्रुपमध्ये करा तयारी. ठीक आहे, अकॅडमी वगैरे अकॅडमीच लावली पाहिजे किंवा आमचा क्लास लावला तरच पोलीस होणार आहे असं बिलकुल नाही. मी क्लासचं सुद्धा सांगतोय की लाव, आणि लावलाच तरच पोलीस असं नाही. तुम्ही स्वतः अभ्यास करून सुद्धा होऊ शकता, स्वतः तुम्ही ग्राउंडची तयारी करून सुद्धा होऊ शकता. फक्त काय आहे की तेवढं तुमचं डेडिकेशन पाहिजे. फक्त मग क्लास लावले किंवा काय लावले तर ऑनलाईन क्लास केले, आर्थिक परिस्थिती नाही, 200-400 रुपये तर कसे खर्चितो, मित्राला जीव घालण्यात घालतो, महिन्याच्या रिचार्जला तेवढे पैसे तुझे जातात. त्यात तुमच्या काही जे कन्फ्युजन असतात वाचताना ते तिथंच क्लिअर होतात, दुसऱ्या कुणाची मदत घ्यायची गरज लागत नाही. हे महत्वाचं आहे. त्यामुळे मैदानीला तुम्ही 4-5 जणांचा ग्रुप करून तयारी करा. अकॅडमीमध्ये असाल तर चांगल्या अकॅडमीमध्येच अकॅडमी जॉईन करा, नाहीतर गुगलला ही लय भारी अकॅडमी, लक्षात, हिथं लय पोरं चांगले, हिथं लय मोठ्या पोरी येतात, अशा पद्धतीने भपकेबाजीला बळी पडू नका. काही अकॅडमीवाले तुम्हाला दाखवतात वेगळंच, करून घेताना काहीच तयारी करून घेत नाहीत. मोकार गर्दी भरायची, मोकार गर्दी दाखवायची, असल्या गोष्टी करू नका. तुम्ही अनुभव घ्या, कोणीतरी तिथं केलेला असला तर विचारा, लक्षात, तुमच्या जवळच्या माणसाला. आणि खूप लक्षपूर्वक अकॅडमी वगैरे जॉईन करायची असेल तर करू शकता. ऑनलाईन क्लासला सुद्धा सांगतो, आमचा क्लास विचार 4 जणांना लावलेला, त्यांना जर पटत असला तरच घे, नाही तर घेऊच नको. दुसरं, आता समजलं, मैदानी अकॅडमी नसले तरी स्वतः सुद्धा तयारी करू शकता तुम्ही. लेखी परीक्षेच्या बाबतीमध्ये सांगतो तुम्हाला, लेखी परीक्षेमध्ये काय होतं माहिती का, तुम्ही 4-5 जण जरी असले आणि 4-5 जणांचा अभ्यास कच्चा असला तर एकमेकाला काहीच समजत नाही. त्यामुळे महत्वाचं, तुम्ही इंडिव्हिज्युअल जर तयारी करत असाल तर कमीत कमी सांगतो, बाकी तुमची इच्छा आहे, ऑनलाईन क्लास तरी लावा. ऑफलाईनची तुमची जर कॅपॅसिटी नाही, ऑनलाईन क्लास तरी तुम्ही लावा. का सांगतो तुम्हाला, तर आता तुम्ही एका जणांना लावलं म्हणजे आम्ही करोडपती होणार असं बिलकुल नाही. आमचा लावायचा लावा, दुसरा लावायचा लावा, कुणाचाही लावा. ऑनलाईन जो चांगला वाटतोय तो लक्षात, ऑनलाईन क्लास तरी एकदा लावून घ्या. किंवा महत्वाचा मुद्दा म्हणजे ऑफलाईन जर एखादा फक्त क्लासेस करतात, रेसिडेन्शियल अकॅडमी, तरी सुद्धा तोही करा. आणि ऑफलाईन जरी असला तर तुम्ही ऑनलाईन क्लास घेतला तरी काही फरक पडत नाही. अलग लक्षात, दोन्हीपैकी करू शकता. किंवा तुम्हाला वाटतंय माझा अभ्यास खूप चांगला आहे तर बिलकुल कोणताच क्लास घेऊ नका, तुम्ही स्वतः अभ्यास करा, ते तर सगळ्यात बेस्ट आहे. पण त्याला तुमच्या सगळ्या कन्सेप्ट, मला वाचले की प्रत्येक कन्सेप्ट लक्षात येते. त्याच्यावर कोणत्याही कशाही प्रकारचा जरी प्रश्न आला तरी सुद्धा तो प्रश्न मला सोडवता येतो, माझा तो प्रश्न बरोबर येतो. मी वाचलं की लक्षात राहतं, मला कोणताही कन्सेप्ट समजून घेण्याची गरज नाही, मी वाचलं की माझं डोक्यामध्ये बसतं. अशा प्रकारे जर तुमचा मेंटॅलिटी असेल, आणि अनेक विद्यार्थी असतात तसे, स्वतः तयारी करतात, स्वतः मैदानी चाचणी करतात आणि पोलीस होतात. काही जण 5-5, 7-7 वर्ष अकॅडमीत जातो आणि तिथंच बरबाद होऊन राहतो. लक्षात, ह्या गोष्टी करू नका. ठीक आहे, म्हणजे इथं जर तुमच्या कन्सेप्ट क्लिअर असतील तर बिलकुल कोणता क्लास लावून वेळ लावू नका. पण कुठंतरी तुमच्या कन्सेप्ट कमी जास्त आहे, थोडं कन्फ्युजन होते असं असेल तर तुम्ही क्लास लावू शकता. बाकीचं टेस्ट, तर बघा, आता टेस्ट बद्दल तुम्हाला सगळ्यात महत्वाचं सांगतो.
टेस्ट बद्दल सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे माझं वैयक्तिक असं मत आहे की तुम्ही कोणती ना कोणती टेस्ट सिरीज 100% जॉईन करा. इथं मी म्हणत नाही की आमच्या आपल्या ॲपवर जी महाराष्ट्र अकॅडमीवर आहे ती टेस्टच तुम्ही जॉईन करा. काय होतं माहितीये का, तुम्ही आठवड्यात 2-3 प्रश्नपत्रिका जर सोडवल्या, 2-3 प्रश्नपत्रिका जर सोडवल्या तुम्ही, तर तुम्हाला अभ्यास तुमचा कोणत्या दिशेने चालू आहे, मी योग्य तयारी करतोय का, किंवा माझा नेमका किती मार्क पर्यंत माझे वाढतायत का कमी होत आहेत, माझा अभ्यास कमी पडतोय का जास्त होतोय, या सगळ्या गोष्टी तुम्हाला अंदाज बांधता येतो. त्यामुळे किमान टेस्ट सिरीज जर सगळ्यांनी लावलीच पाहिजे, माझं वैयक्तिक मत आहे. बाकी तो डिसिजन तुम्ही घेऊ शकता. जरी क्लास नाही केले चालतील, जर अकॅडमी नाही लावली चालतंय, स्वतः ग्राउंडची तयारी केली चालतंय, पण मात्र टेस्ट सिरीज शक्यतो सगळ्यांनी लावणं गरजेचं आहे. त्याचा नक्कीच तुम्हाला 100% फायदा हा होत असतो. ठीक आहे, हा टेस्ट सिरीजच्या माध्यमातून टेस्टचा महत्वाचा एक हा घटक आहे, तोही लक्षात ठेवा. पुस्तकाबद्दल सुद्धा बोलणार आहे मी, फक्त हे अगोदर ह्या गोष्टी डोक्यात ठेवा. मैदानी चाचणी अकॅडमीच पाहिजे असं नाहीये, तुम्ही स्वतःही करू शकता. आतापासून तयारी करायला लागले तरी तुम्ही पोलीस होऊ शकता, पण तुम्ही तेवढे शार्प पाहिजेत, तेवढं तुमचं टाइम मॅनेजमेंट पाहिजे. टाइम मॅनेजमेंट हे खूप महत्वाचं आहे. म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं ना, इथून पुढे दिवस रात्र एक करून फक्त एकच गोष्ट डोक्यामध्ये ठेवा, तुम्हाला नक्की यश मिळेल. बाकीचं मौज मजा हुल्लडगिरी करायला नंतर एकदा तुम्ही सिलेक्ट झाला तर तुम्ही काय कुठाने केले कोणी विचारत नाही. तू असाच झाला नंगाडेस, तुझं काहीच खरं नाही, तू घरी आईबापाकडे जाऊन म्हणला की मला ही पोरगी आवडते, तिच्यासोबत लग्न करायचंय, ते तुला घरातून हाकलून देतात. पण तुझी लायकी काय, पण तिथंच तू वर्दी घालून गेला आणि विचारलं आवडते का, कर बाबा तुला आवडते तर. हा फरक असतो, त्यामुळे हा फरक समजून घ्या. लक्षात, तुमची किंमत त्याने वाढत असते, त्याच्यामुळे तुमचं 100% देऊन तुम्ही काय करायचं आहे, ती जी आहे ती सर्व तयारी करायची आहे. हे गोष्टी डोक्यामध्ये लक्षात ठेवा. लक्षात, अशा पद्धतीने मगाशीच मिशन खाकी बद्दल बोलतो, आला लक्षात. आता बघा, लेखीला 90 हे कशी 90 पेक्षा तर कमीत कमी 90 पेक्षा तर जास्त गुण पाहिजेतच. पोरं खूप अभ्यास करतायत, ऑनलाईन क्लासेस ऑफलाईन क्लासेस अकॅडम्या गावागावात तयार व्हायला लागल्यात आता, आणि तयारी करणारे पोरांचा सुद्धा सिरियसनेस वाढलेला आहे. त्यामुळे कुणी या भपकेबाजू राहू नका की 90 पेक्षा कमी मार्क घेऊन सुद्धा मी पोलीस होईल. ओपन कॅटेगरी आणि NT OBC SCBC या सगळ्यांना मिळून सांगतोय मी. हा महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा. तुम्हाला 90 पेक्षा जास्तच मार्क पाहिजेत, आता याच्यापेक्षा कमी मार्क असून चालणार नाही, हे डोक्यामध्येच ठेवा. याच्यासाठी काय पाहिजे, परफेक्ट नियोजन आणि करेक्ट कार्यक्रम. याच्यासाठी महत्वाचं म्हणजे जर तुम्ही क्लास अकॅडमी लावत असाल तर त्याची निवड योग्य पाहिजे. नाहीतर तुमच्यामध्ये कितीही पोटेन्शियल जरी असलं तरी सुद्धा त्या पोटेन्शियलचा काहीही फायदा होत नाही. तुमचं नियोजन प्लॅनिंग व्यवस्थित पाहिजे. आणि तुम्ही अकॅडमी लावताय, कोणतं तरी पुस्तक वाचताय, कोणतं तरी तुम्ही कशाला तरी वेळ देताय, तो वेळ तुमचा सार्थक लागणं गरजेचं आहे. अननोन एखादं चुकीचं पुस्तक वाचताय, वेळ वाया जाणार. अननोन एखाद्या अकॅडमी मध्ये अशा गेला तिथं सगळी फालतूगिरी चालू आहे, तुमचा वेळ वाया जाणार आहे. लक्षात आलं, मी करतो म्हणून निवळ झोपा काढीत बसला, इंडिव्हिज्युअल करतो म्हणून वेळ वाया जाणार आहे. इथं वेळेचा महत्वाचा प्रश्न आहे. वेळ वाया जर तुला लावायचा नसेल तर योग्य नियोजन असणं गरजेचं आहे. योग्य नियोजनामध्ये पहिल्यांदा याच्यामध्ये पुस्तकाबद्दल सांगतो. पुस्तकामध्ये सांगतो एक सध्या काय पाहिजे तुझ्याकडे, कोणता एक परफेक्ट ठोकळा पाहिजे, कोणताही एक परफेक्ट ठोकळा. आता परफेक्ट ठोकळा म्हणजे काय, ज्याच्यामध्ये तो ठोकळा वाचल्यानंतर कमीत कमी तुला लक्षात GK सगळं, आणि त्याच पद्धतीने किमान मराठी व्याकरण, याच्यासाठी दुसरं काहीच बघायची गरज लागणार नाही, अशा प्रकारचा ठोकळा पाहिजे. GK मध्ये प्रत्येक विषय म्हणजे विज्ञान 5च पानात आहे आणि 7-8च पानात आहे ना आवरलं, अशा प्रकारे नको. सगळे विषय डिटेलमध्ये पाहिजेत. सखोल अभ्यास करणं गरजेचं आहे. सखोल अभ्यास आणि ग्राउंडवर 100% मेहनत, या दोन गोष्टी विसरायच्याच नाही. जेवढं होईल तेवढं सखोल करा. तुम्ही पोलीस भरतीमध्ये कितीही डीपली अभ्यास केला तरी कमीच आहे, कारण प्रश्न कसाही बनतो आणि कसाही विचारतात, त्याला तुला परफेक्टली सामोरं जाणं आवश्यक आहे. त्याच्यासाठी काय करायचं, ठोकळा. नाहीतर तू काय करशील, 4 ठोकळे घेत बसू नका, एकच परफेक्ट ठोकळा घ्या. जसं की मी उदाहरण सांगतो वर्धेचा राजमार्गचं. तुम्हाला माहिती आहे सध्या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त चालणारं सर्वात मोठं पोलीस भरतीचा ठोकळा आहे. मी एवढं कॉन्फिडन्सने सांगतो की GK आणि मराठी व्याकरणाला दुसरं काहीच बघायची गरज नाही. हा गणित बुद्धिमत्ताला सुद्धा बघायची गरज नाहीये, पण तरी सुद्धा तुम्ही एक्स्ट्रा गोष्टी त्याच्यामध्ये करू शकता. पण मराठीला दुसरं पुस्तक घ्यायची नाही वेगळी गरज, त्याच पद्धतीने GK ला सुद्धा घ्यायची गरज नाही. हे करा. आणि हा ठोकळा कोणतंही पुस्तक एकदा वाचून सोडून देऊ नका. आता हे पुस्तक वाचतो, नंतर एखादं पुस्तक वाचतो, त्याच्यानंतर तिसरंच वाचतो. एकच 3 वेगवेगळे पुस्तक वाचण्यापेक्षा एकच पुस्तक 3दा वाचा, त्याचा तुम्हाला जास्त फायदा होणार आहे. त्यामुळे मार्केटमध्ये जायचं, दुकानात जाऊन तुम्ही पुस्तक समोर ठेवून बघायचे, कोणत्या पुस्तकामध्ये माहिती जास्त दिलेली, कोणत्या पुस्तकामध्ये माहिती सुटसुटीत दिलेली, कोणत्या पुस्तकामध्ये माहिती साध्या सरळ भाषेमध्ये दिलेली, तेच पुस्तक खरेदी करताना करायचं.
सिलेक्शन चुकलं नाही पाहिजे. एकदा सिलेक्शन तुमचं चुकलं की आयुष्यभर तुम्हाला पश्चाताप होईल. त्यामुळे जाऊन बघा. मी तुम्हाला आता इथं सुद्धा घ्या म्हणत नाहीये. दुकानात जा, तुलना करा इतर पुस्तकाशी, आवडलं तर घ्या. म्हणजे एक ठोकळा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीने प्रश्नसंच, तुमच्याकडे जर घटकनिहाय प्रश्नसंच असेल तर तुम्ही एखाद्या ठोकळ्यामध्ये विषय वाचला की त्याच विषयामधला तोच घटक जो आहे तो तुम्ही अशा पद्धतीने जो प्रश्नसंच असतो घटकनिहाय, ज्याच्यामध्ये प्रत्येक प्रश्नाचं डिटेलमध्ये विश्लेषण दिलेलं आहे, अशा प्रकारचा प्रश्नसंच तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आणि याच्यामध्ये सगळ्या प्रश्नांचं डिटेलमध्ये विश्लेषण असणं गरजेचं आहे. आपलं पोलीस भरती ग्रंथ हे पुस्तक आहे महाराष्ट्र पब्लिकेशनचं. याच्यामध्ये प्रत्येक प्रश्नाचं डिटेलमध्ये विश्लेषण दिलेलं आहे. गणित बुद्धिमत्ताचा भाग 2 आहे आणि जीके आणि मराठीचा भाग 1 आहे. असं 2 भागामध्ये अनेक जणांनी पुस्तक बघितले असेल. याच्यापेक्षा डिटेल विश्लेषण दिलेलं कोणतंच पुस्तक नाही. या पुस्तकाशिवाय मार्केटमध्ये तुम्हाला पर्यायच योग्य उपलब्ध नाही, ही आमची गॅरंटी. त्यामुळे अशा प्रकारे एक प्रश्नसंच ठेवा. कशामुळे सांगतो तुम्हाला, तुम्ही ज्यावेळेस एखाद्या ठोकळ्यामधून एखादा विषय वाचताय त्याच्यानंतर तुमचा अभ्यास किती झालेला आहे किंवा त्या जे मी काही वाचलेलं आहे त्याचा परीक्षेला कशा पद्धतीने प्रश्न येतात हे समजण्यासाठी हे ठोकळा महत्वाचा आहे. तुमचा तो कन्सेप्टच क्लिअर होते की कशा पद्धतीने प्रश्न विचारतात ते समजलं पाहिजे तुम्हाला, ते महत्वाचं आहे. आणि त्या प्रश्नाचं विश्लेषण सुद्धा 4ही पर्यायांचं डिटेलमध्ये विश्लेषण आहे, जेणेकरून पुन्हा तुझी रिव्हिजन होणार आहे त्या घटकाची. म्हणजे तिथं वाचून पुन्हा इथं रिव्हिजन होणार आहे. अशा पद्धतीने एक ठोकळा असणं गरजेचं आहे. आलं लक्षात. चालू घडामोडी लगेच करत बसायचं नाही. तुमचं ग्राउंड झाल्यानंतर सुद्धा तुम्ही चालू घडामोडीची तयारी सुरू केली तरी होते, दिवसात 1 तास देऊन. नंतर मी चालू घडामोडीबद्दल बोलेल, आता ही तर ती योग्य वेळ नाही. त्यामुळे प्रश्नसंच असणं गरजेचं आहे तुमच्याकडे, हे महत्वाचं आहे. आणि त्यानंतर शेवटी कधी कधी बोर होतं बघा तुम्हाला अभ्यास करताना, वाचताना, आणि जीकेचा अभ्यास तर खूप मोठा आहे, खूप जास्त आहे. अशा वेळेस काय करायचं सांगतो तुम्हाला, 1 लाइनर असणं गरजेचं आहे. जसे की आपलं महाराष्ट्र अकॅडमीचं जीके 1 लाइनर हे नवीन पुस्तक मार्केटमध्ये उपलब्ध झालेलं आहे. हे जीके 1 लाइनर जे पुस्तक आहे याच्यामध्ये 1 लाइनर मध्ये मागच्या पोलीस भरतीला आलेले सगळे 1 लाइनर, TCS IBPS ने विचारलेले प्रश्नांचे 1 लाइनर, दारूबंदी पोलीसला विचारलेले 1 लाइनर, अलग लक्षात, प्रश्नांचे 1 लाइनर, त्याच वनरक्षकचे जे वेगवेगळे प्रश्न आहेत त्याचे 1 लाइनर बनवून प्रत्येक विषय जीके मधला त्याचे 1 लाइनर तुम्हाला इथे दिलेले आहेत. महत्वाचे चार्ट्स उपलब्ध करून दिलेले आहेत. त्याच पद्धतीने तुम्हाला वेगवेगळ्या डायग्राम जे आवश्यक आहेत त्या दिलेल्या आहेत. प्रत्येक पुस्तकामध्ये एकच करायचं तुम्हाला मी पुन्हा पुन्हा सांगतोय, मार्केटमध्ये जायचं, तुलना करायची आणि मगच बघायचं. अशा पद्धतीने एक 1 लाइनर एक पुस्तक जर तुमच्याकडे असेल तर त्याचा सुद्धा तुम्हाला फायदा होतो रिव्हिजनसाठी, शेवटच्या रिव्हिजनसाठी. त्यामुळे शेवटच्या रिव्हिजनसाठी अशा प्रकारे हे पुस्तक अतिशय गरजेचं आहे. तुम्ही नक्की दुकानामध्ये जाऊन बघू शकता. बाकीचं मग गणित बुद्धिमत्ताला तुम्ही कोणतेही एक पुस्तक घ्या तरी चालतं. लक्षात, स्पेसिफिक आता याला वेळ किती द्यायचा कोणत्या विषयाला याच्याबद्दल मी सेपरेट बोलेल. आता इथं त्याच्यानंतर व्हिडिओ आपण सिरीज मध्ये भरपूर माहिती सांगणार आहोत. नंतरच्या व्हिडिओमध्ये तिथं सेपरेट बोलणार आहे तुम्हाला वेळ कशा पद्धतीने डिवाइड करायचा हे. ठीक आहे, फक्त हे किमान एवढे पुस्तकं तरी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. एक ठोकळा पाहिजे, प्रश्नसंच पाहिजे, 1 लाइनर पाहिजे, चालू घडामोडी मैदानी चाचणी झाल्यानंतर. हा महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, तर बघा, आणि लेखी परीक्षेला पुन्हा एकदा सांगतो की फक्त 400 रुपयामध्ये महाराष्ट्र अकॅडमीवर बॅच अवेलेबल आहे. ती बॅच तुम्ही घेऊ शकता. लक्षात, जाहिरातीच्या संदर्भात मी बोललेलो तुम्हाला, ऍप डाउनलोड करा, मोफत कंटेंटचा फायदा करून घ्या. जाहिरातीच्या संदर्भात किती दिवस लागतील हे आपण डिस्कस केलं. त्याच पद्धतीने तुमच्याकडे बेसिक कोणते पुस्तकं सध्या तुम्हाला आवश्यक आहेत त्याच्याबद्दल सुद्धा आपण डिस्कस केलेलं आहे. त्याच पद्धतीने आणखी अजूनही तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील कमेंट्स मध्ये सांगा. तिथंच जर रिप्लाय देऊन उत्तर देता येईल तर तसं रिप्लाय तुम्हाला देऊ, किंवा जर अतिशय महत्वाचा जर प्रश्न असेल तर त्याच्यावर आपण व्हिडिओ सुद्धा बनवून तुम्हाला त्या घटकाचं मार्गदर्शन, तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा आपण काय करूया, प्रयत्न करूया. धन्यवाद. इथंच थांबूया. लक्षात ठेवा, प्रत्येक वेळ सेकंद ना सेकंद महत्वाचा आहे, हे डोक्यामध्ये ठेवा. मंत्रिमंडळाने मान्यता दिली याचा अर्थ भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे, हे फिक्स डोक्यामध्ये ठेवा. आणि थोडस जे निद्रस्त झालेले ज्वालामुखी, त्यांचा ज्वालामुखी जो आहे तो जरा जिवंत होऊ द्या. आणि सगळं तन मन धन सगळ्या गोष्टी एकवटून 100% देऊन तुम्ही मेहनत करायची आहे. आपल्या आई वडिलांचा चेहरा आठवून मेहनत करायची आहे. धन्यवाद.